योग करवीर पूर्ण पेन साहेब सांगतील तीच पूर्व दिशा होती. जिकडे भैया तिकडे आम्ही हे 100%. आणि पेन साहेब म्हणजेच काँग्रेस होते. करवीर म्हटलं की पेन साहेब एकच. आणि पेन साहेबांच्या प्रेम करणारे मध्ये करवीर मध्ये भरपूर जनता अशी आहे. घड्याळ चिन्हावरले सर्व उमेदवार 100% विजय होणार. जसं साहेबांच्यावर प्रेम केलं लोकांनी तसं जर भैयांच्यावर प्रेम आहे. हा मूळ विषय असा आहे की राहुल पाटील हे राष्ट्रवादी ते स्वतः गेलेले नाहीत, कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर गेलेले आहेत. कमीत कमी 65 ते 70% मतदान घड्याळ या चिन्हाच्या पूर्ण उमेदवारांना पडणार. योग करवीर पूर्ण पेन साहेब सांगतील तीच पूर्व दिशा होती. जिकडे भैया तिकडे आम्ही हे 100%. आणि पेन साहेब म्हणजेच काँग्रेस होते. करवीर म्हटलं की पेन साहेब एकच. आणि पेन साहेबांच्या प्रेम करणारे मध्ये करवीर मध्ये भरपूर जनता अशी आहे. घड्याळ चिन्हावरले सर्व उमेदवार 100% विजय होणार. जसं साहेबांच्यावर प्रेम केलं लोकांनी तसं जर भैयांच्यावर प्रेम आहे. हा मूळ विषय असा आहे की राहुल पाटील हे राष्ट्रवादी ते स्वतः गेलेले नाहीत, कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर गेलेले आहेत. कमीत कमी 65 ते 70% मतदान घड्याळ या चिन्हाच्या पूर्ण उमेदवारांना पडणार. की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये कुठलंही काही पण काम असते एका कॉलवर आमच्यासाठी कुठे पण येतात. जिथं नेता येणार नाही तिथं ते येतात. सगळीकडे प्रेम लोकांना दिलेलं आहे त्यांनी, त्याप्रमाणे वाटचाल आहे त्यांची, कमी अजिबात पडणार नाही. आणि आता ही दोन संघटनेची मोठी जी मोठ बांधलेली आहे याचा एकजुटीने विजय होणार आहे. कारण काम करण्याची पद्धत आणि लोकांच्यात मिसळून राहण्याची पद्धत ही वेगळीच आहे त्यांची. हे गंगेसारखे निर्मळ हे दोन ओंडक्यांची भेट झालेली आहे आणि हे विजयाची पताका आहे. आणि आता ते राहुल पाटलांच्या बरोबर आहेत, त्यामुळे त्यांची ताकद, राहुल पाटलांची पण ताकद वाढली आणि क्रांतिसिंह पवार पाटलांची पण ताकद 100%. लोकांची मनं जिंकल्यात त्यांनी आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या वडिलांनी कामं चांगली केलेली आहेत, त्यामुळे लोकांच्यात परिवर्तन घडलेलं आहे. संपूचा मुलगा म्हणून क्रांती पाटील 100% करणार. मुळात मला सांगा, रक्तात राजकारण लागतं, पिढीजात राजकारण ते आज नाही, देश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून बापूंच्या घरात राजकारण आहे. नाही, राहुल पाटलांच्या बरोबर करवीर 100% पूर्ण मागे राहणार. स्वातंत्र्य काळात त्यांचे आजोबा असतील, आमचे आजोबा असतील किंवा आणखी वडील असतील, साहेबांचे वडील असतील, त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा लोकांच्या काही गोष्टी केलेल्या आहेत. राहुल पवार ही अशी ताकद आहे, हसूर गावात कुठेही विचारावा किंवा कोल्हापूर जिल्ह्यात असं विचारावा राहुल पवार मध्ये कोण. राहुल पवार अशी व्यक्ती आहे की कोणाच्याही पाठीमागे उभारली तर 100% निवडून येण्याची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. ठीक आहे. आता हसुरात 100% विकास आहे. ती पूर्ण हसुरात कुठलीही गल्ली डांबरी विना किंवा गट्टर विना राहिलेली नाही. त्यामुळे हसुरातलं कमीत कमी 65 ते 70% मतदान क्रांती पाटलांना 100% पडणार. आणि निष्ठेच्या बाबतीत बोलायचं गेलं तर पेन पाटलांची निष्ठा काँग्रेसवरती होती, तशी बापूंची शेकाप पक्षावरती. आणि क्रांतिसिंह पाटील 100% निवडून येणार ही 100% गॅरंटी आहे. नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती फक्त आणि फक्त जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समिती निवडणुकांची. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक उमेदवार जे आहेत आपल्या मतदारांपर्यंत पोहोचतायत, आपलं विजन, आपला अजेंडा त्यांच्यासमोर मांडतायत आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या काही मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम जे आहे, त्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत का, त्यांच्या गावाचा विकास किती झालाय आणि येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय करवीर तालुक्यातील सडोली खालसा जिल्हा परिषदेतील हसूर दुमाला या गावामध्ये. आणि माझ्यासोबत या ठिकाणी अनेक नागरिक आहेत, तरुण मंडळी देखील आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आणि त्यांच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य जो आहे तो कसा असावा आणि विकासाच्या बाबतीत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेऊयात. क्रांतिसिंह पाटलांनी कुठेतरी असं वाटत नाही का की हे पद मिळवायचं आहे, ह्या पदाचा एक स्वार्थ आहे म्हणून त्यांनी आतापर्यंत ही कामं केली? काहीही अपेक्षा नाहीये. लोकांची मनं जिंकल्यात त्यांनी आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या वडिलांनी कामं चांगली केलेली आहेत, त्यामुळे लोकांच्यात परिवर्तन घडलेलं आहे. त्यांच्या वडिलांनी कामं केली असं तुम्ही म्हणताय, मात्र कुठेतरी असं वाटत नाही की प्रत्येक पद जे आहे त्यांच्या घरातच आहे, म्हणजे घराणेशाही दिसून येत नाही? असं काही नाहीये, चर्चेचा विषयच होत नाहीये. बर. कारण काम करण्याची पद्धत आणि लोकांच्यात मिसळून राहण्याची पद्धत ही वेगळीच आहे त्यांची. ही कुठेतरी निवडणुकांपुरतं हे फक्त मिळून मिसळून राहणार आणि काम करणार आणि पुन्हा 5 वर्ष गायब होणार, जसं की अनेक जिल्हा परिषद सदस्य तसं करतात. पाण्यावरच्या बोंबड्यासारखं नसतंय त्यांचं काम. प्रेमाचं सगळीकडे प्रेम लोकांना दिलेलं आहे त्यांनी, त्याप्रमाणे वाटचाल आहे त्यांची, कमी अजिबात पडणार नाही. आता ते या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. काय वाटतंय तुमच्या हसूर दुमाला असेल किंवा सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, किती लोक त्यांच्या 100% रिस्पॉन्स आहे सगळ्या लोकांचा.
बर आता आम्ही बरेच दिवस फिरतोय आम्ही. हा हा लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. बर यात कमतरता कुठल्याही बाबतीत नाहीये. बर ही परिवर्तनाची लाट 9 फेब्रुवारीला कशा प्रकारे दिसेल असं वाटतं? 101% विजय हा हमखास होणार. इतका विश्वास? दृढ. बर मामा, काय वाटतंय? निवडणुका सुरू आहेत जिल्हा परिषदेच्या, तुमचा अनुभव मोठा आहे. काय वाटतंय कुणाचं वार आहे इकडं? इकडे वारं म्हणजे अजितदादांचा आहे बर आणि घड्याळ हे 100% निवडून येणार हा आमचा आत्मविश्वास आहे. हा घड्याळ निवडून येणार हे आमचा आत्मविश्वास आहे. पहिल्यापासून आम्ही राहुल पाटील किंवा PN पाटील साहेबांच्या पाठीमागे आहे. बर आणि आता ही दोन संघटनेची मोठी जी मोठ बांधलेली आहे हा. याचा एकजुटीने विजय होणार आहे. ही दोन्ही गट कुठंतरी स्वार्थ बघून आलेत का एकत्र? नाही नाही नाही, स्वार्थाचं बापूंच्याकडे साहेबांच्याकडे काही नाही. बर हे गंगेसारखे निर्मळ हे दोन ओंडक्यांची भेट झालेली आहे हा. आणि हे विजयाची पताका आहे. हा हा दोन ओंडक्याची भेट होती एकत्र, बर. त्यामुळे एक संघ झालेला आहे आणि संघाचा विजय मोठा आहे. बर आता जर बघायला गेलं हे दोन्ही गट एकत्र आलेले आहेत, मात्र आता बघायला गेलं तर क्रांतिसिंह पाटील काय व्यक्तिमत्व आहे? कामं करणारा माणूस वाटतो का? क्रांतिशिव पाटील हा अतिशय कार्यकर्ता माणूस आहे हा. आणि धडाडीची व्यक्ती आहे, हा. अभ्यासू आहे बर आणि त्यांचा हे यश मिळणारच. मिळणारच. मिळणार हे आमच्या आणि हे यश मिळाल्यावर 5 वर्ष गायब होणार? नाही नाही नाही, तशी कोणीही होणार नाही. हा? तर कोणीही होणार नाही, आमचा आत्मविश्वास आहे. बर हे पहिल्यापासून आमचा अनुभव आहे साहेबांच्याकडनं. राहुल PN पाटील हे काँग्रेसमध्ये म्हणजे PN पाटील साहेबांचे चिरंजीव आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष आहेत. अध्यक्ष आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. काय वाटतंय लोकांचा कल कसा असेल? लोकांचा कल कसा आहे, साहेबांनी तिकडे जे काही प्रवेश केला आहे हा. तो आमच्या भोगावतीच्या एरियाच्या दृष्ट्या अगदी 100% आमच्या जीवनमानाचा प्रश्न आहे. बर मोहर काहीतरी आम्हाला उपलब्ध होईल किंवा आमच्या कारखान्याचं भवितव्य चांगलं होईल. त्यांचा निर्णय चुकला काय बरोबर आहे? त्यांचा निर्णय 100% अगदी बरोबर आहे. बर आम्ही आता जवळजवळ 45 वर्ष मी कारखान्यात काम केलेलं आहे हा. आणि त्या कारखान्याच्या अनुभवाने मी सांगू शकतो हा. की साहेबांचा किंवा राहुल पाटलांचा निर्णय चुकलेला नाही. बर हे सर्वांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे. बर याच्या व्यतिरिक्त मला काय सांगता येत नाही. बर तुला काय वाटतंय कुठंतरी या विलास भोसले असतील किंवा क्रांतिसिंह पाटील असतील यांनी या पदाचा एक स्वार्थ बघितला म्हणून हे निवडणूक लढवा लागले? नाही नाही नाही, म्हणजे कोणाचंही काम असो क्रांतीदादा आपले पुढे असतात बर किंवा विलासदादा बी पुढे असतात. हा. आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की आमच्या गावामध्ये 75% मतदान हे होणारच. घड्याळ राष्ट्रवादी होणार. आता या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता यापूर्वी, आता काय वाटतंय राहुल पाटील आता- यांच्या या त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत किंवा उमेदवारांसोबत लोक राहतील का रे? राहणार 100% राहणार. राहणार. जिल्हा परिषद निवडणुका आहेत, तुम्ही आता तरुण मंडळी सगळेजण काय या निवडणुकीकडे बघताय, कसं बघताय? या निवडणुकीत घड्याळ चिन्हावरील सर्व उमेदवार विजयी होणार. का हो एवढा का विश्वास? कारण यो करवीर पूर्ण PN साहेब सांगतील तीच पूर्व दिशा होती आणि हा. PN साहेब म्हणजेच काँग्रेस होते. बर त्यामुळं घड्याळ चिन्हावरले सर्व उमेदवार 100% विजयी होणार. राहुल भैया पाटील हे PN साहेबांचे चिरंजीव यांनी आता अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. काय परिणाम होईल असं वाटते का इथं? होणार की 100% होणार. कसला परिणाम होईल? कारण लोक त्यांच्यासोबत राहतील काय राहणार नाहीत? नाही राहुल पाटलांच्या बरोबर करवीर 100% पूर्ण मागे राहणार. बर आमचा सडोली जिल्हा परिषद मतदारसंघ तिन्ही उमेदवार 100% विजयी आहे आणि या परिसरात हा. जी खराडे सर सांगतील, सुनील खराडे सर, ती पूर्व दिशा बर 100%. आणि हसूर दुमाळामधनं हा. कमीत कमी 65 ते 70% मतदान घड्याळ या चिन्हाच्या पूर्ण उमेदवारांना पडणार. PN साहेब सांगतील ती पूर्व दिशा, खराडे सर सांगतील तशी पूर्व दिशा. मात्र आता या निवडणुकीमध्ये क्रांतिसिंह पाटील जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, विलास भोसले हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत, तर त्यांना लोक कितपत साथ देतील असं वाटतंय? 100% साथ देणार. कारण इथं कसं झालंय, पंचायत समितीला शिवसेनेला उमेदवार मिळाला नाही. बर त्यांचा प्रॉपर शिवसेनेचा उमेदवार मिळाला नाही. हा. त्यांनी भाजपचा उमेदवार म्हणजे जो आधी 1-2 महिने प्रचार करत होता त्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली. हा. यातच राष्ट्रवादीचा विजय आहे.
पंचायत समिती उमेदवार हा. 100%. क्रांतिसिंह पाटलांचं काय व्यक्तिमत्व आहे? क्रांतिसिंह पाटील व्यक्तिमत्व एक नंबर आहे. हे सगळ्यांच्यात मिसळून आहेत. निवडणुकीपुरतं नाही निवडणुकीपुरतं नाही, पूर्ण आता कायमच आहे. संपोदांपूच्या नंतर त्यांनी 100% वारसा चालवलाय. बर. आणि आता ते राहुल पाटलांच्या बरोबर आहेत, त्यामुळे त्यांची ताकद, राहुल पाटलांची पण ताकद वाढली आणि क्रांतिसिंह पवार पाटलांची पण ताकद 100% वाढली. बर. क्रांतिसिंह पाटील यांचे वडील माजी आमदार आहेत. या ठिकाणी आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आता त्यांचे चिरंजीव क्रांतिसिंह पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले जिल्हा परिषद सदस्य पदासाठी. तर कुठंतरी असं वाटत नाही का सगळी पदं त्यांच्याच घरात, घराणेशाही? नाही, घराणेशाही काय नाही. काय वाटतंय तुला? करवीर म्हटलं की पेन साहेब एकच, आणि पेन साहेबांच्या प्रेम करणारे मध्ये करवीर मध्ये भरपूर जनता अशी आहे. साहेबांच्या जाण्यानंतर राहुल दादा आणि जबाबदारी आली, या जबाबदारीने जसं साहेबांच्यावर प्रेम केलं लोकांनी, तसं जर भयांच्यावर प्रेम आहे. बर. हे भैया साहेबांच्यावर प्रेम केलं. साहेब करवीर म्हणजे PN साहेब, भैयांच्यावर, त्यांच्या माघारी आता भैयांच्यावर तुमचं प्रेम आहे. तसंच प्रेम त्यांनी दिलेल्या उमेदवारांवर राहील का? राहणार की 100%. जिकडे भैया तिकडे आम्ही, हे 100%. त्यांनी उमेदवार दिलाय म्हणून त्यांच्यासोबत राहायचं, पण तो उमेदवार कामाचा पाहिजे की. त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत, आणि तसं कामच पण आहे. त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, तसं शांत स्वभाव आहे, हा. आणि सगळ्यांच्या मिळून मिसळून असतात, हा. आणि स्वभाव पण चांगला आहे, आणि कामाचं पण माहिती चांगलं आहे ते. बर. आता कुठं असं वाटत नाही का क्रांतिसिंह पाटलांनी आता पैशाचा अमाप वापर केलाय, दबाव तंत्र वापरले आणि निवडणूक लढवा लागली? नाही, असं काहीच नाही, कुठेच दिसून येणार नाही तुम्हाला. ते त्यांच्या स्वभावानं जर आपण जर बघितलं तर असं तुम्हाला काहीच वाटणार नाही. बर. आणि कसं करवीर मध्ये कसं झालंय, भैया जिकडे आहे तिकडे सगळी जनता झाली, तसंच त्यांचं म्हणजे कामाचं म्हणा किंवा इतर समाजात मिसळून प्रत्येकाच्या सुखादुःखात, त्यामुळे 100% क्रांतिदादा इथून विजयी होणार. माझा एक महत्वाचा प्रश्न तुला आहे की सगळ्यांच्यात मिळून मिसळून आणि त्यांच्याकडे पद नसताना त्यांनी कामं केलीत असं म्हणणं आहे. आता माझ्या लोक, मी बोललो त्यांच्याशी, ही कामं करत असताना क्रांतिसिंह पाटलांनी तोंड बघून कामं केली? नाही, कधीच नाही. त्यांनी सर्वसामान्य जनतेची कामं केली. बाबा बारका मोठा असा कधीच कोण बघितला नाही. जे बाबा ज्याच्या अडचणी आहेत त्याच्या त्यांनी क्लिअर केल्या, की असं बाबा तू मोठा आहेस, तू बारका, असं काहीच नाही. त्यामुळे क्रांतिदादा 100% सोडली जिल्हा मतदारसंघातून विजय होणार. आणि आमचे नेते मान्य सुनील आनंदराव खराडे सर, संचालक भोगावती सहकार कारखाना, ते सुद्धा भयांच्या सोबत, क्रांतिदादांसोबत आहेत. त्यामुळे जी सरांची बाजू असेल, जी सर म्हणतील ती आमची पूर्व दिशा. त्यामुळे कसं आहे, सरांनी एकदा सांगितलं की बाबा इकडे आपला उमेदवार आहे, इकडे तिकडे मतदान, म्हणजे एकंदरीत सुनील खराडे सर म्हणतील ती पूर्व दिशा. सुनील खराडे सरांनी कुठं स्वार्थ बघितला काय? कधीच नाही. आज पत्र त्या व्यक्तीने कशातही स्वार्थ बघितला नाही, का कुणाकडे कसली अपेक्षा केलेली नाही, आणि जनतेचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे. त्यामुळे कधीच असं नाही. तू म्हणालास की क्रांतिसिंह पाटलांनी भरपूर कामं केलीत आणि हे केलं. जर एवढी कामं त्यांची करत असतील तर कशाला पाहिजे जिल्हा परिषद सदस्यपद? एक कसं झालंय, प्रत्येक याच्यात बाबा काहीतरी आपले प्रत्येकाच्या अडी अडचण सॉल्व्ह करण्यासाठी एक तरी आपला असा कोणतरी पाहिजे असं वाटतं आपल्याला, की जेणेकरून आपला एखादा इथं कोणतरी एखादा नेता वगैरे एखादा असं तरी आपल्याला कामाची अडचणी येऊ नये, यासाठी प्रत्येकाला वाटतं की कोणतरी आपलं काय असावं. तसंच आम्हाला वाटतं क्रांतिदादा आमचे असावे. क्रांतिसिंह पाटील असतील, त्यांचे वडील असतील, त्यांनी एवढी कामं जर केली असतील तर त्यांना कशाला पाहिजे जिल्हा परिषद सदस्य? काय आहे, जिल्हा परिषदला चांगलं नेतृत्व केलं पाहिजे. आम्हाला एवढंच कळते की ते संपूर्णचा मुलगा म्हणून क्रांती पाटील 100% करणार. हसूर दुमालाचा एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय, हसूर दुमाला विकासापासून वंचित राहिलाय का, की कामं अजून व्हायला पाहिजेत? नाही, आता ही ग्रामपंचायत हसूर दुमाला ग्रामपंचायत सुनील खराडेंच्या पार्टीकडे आहे. आता हसुरात 100% विकास आहे. पूर्ण हसुरात कुठलीही गल्ली डांबरी विना किंवा गट्टर विना राहिलेली नाही. त्यामुळे हसुरातलं कमीत कमी 65 ते 70% मतदान क्रांती पाटलांना 100% पडणार. काका काय सांगताय तुम्ही, हसूर दुमालाचे नागरिक आहात? आता इथं मगानं बघितलं तुम्ही जे प्रश्न विचारता सतत की राहुल पाटील राष्ट्रवादीमध्ये गेले, हा मूळ विषय असा आहे की राहुल पाटील राष्ट्रवादीमध्ये ते स्वतः गेलेले नाहीत, कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर गेलेले आहेत. आणि निष्ठेच्या बाबतीत बोलायचं गेलं तर पेन पाटलांची निष्ठा काँग्रेसवरती होती, तशी बापूंची शेकाप पक्षावरती होती. आणि दोन माणसं एकमेकाचे विरोधक असतात एके जागी येऊन आज त्यांच्याकडे विजयाची पूर्णपणे खात्री आहे. हे दोन्ही जे गट आहेत एक महत्वाचे गट मानले जातात करवीर तालुक्यामध्ये पूर्ण, आणि जिल्ह्याचं लक्ष या दोन गटांकडे होतं.
हे दोन्ही गट एकत्र आले तर म्हणजे राहुल भाई असतील किंवा संपत पवार बापू असतील, दोघांनी स्वार्थ बघितला म्हणून एकत्र आलेत का हो? आता तुम्हाला एक सांगू काय, माकड उड्या तरी मारलेल्या नाहीत लोक, ह्या गटात त्या गटात त्या गटात ह्या गटात त्याच्या माकड उड्या मारतात, त्याच्यावर तरी काय म्हणजे तिने केलेलं नाही, स्वार्थ नाही. हे कुठेतरी एका जागी आपण आल्यामुळं लोकांच्या अडचणी तयार होऊ नयेत किंवा एकमेकाच्यात वैरत्व तयार होणे कार्यकर्त्यांच्यात, म्हणून ते एक जागी आलेले आहेत. बर स्वार्थी बाब नसते आणि राजकारणात स्वार्थ करणारी माणसं वेगळी आहेत. बर. आता या ठिकाणी संपत पवार बापू पाटील यांचे चिरंजीव क्रांतिसिंह पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हा, कुठंतरी घराणेशाही दिसते का नाही? आता घराणेशाही दादा, घराणेशाही करायला मुळात मला सांगा, रक्तात राजकारण लागते, पिढीजात राजकारण आहे ते आज नाही. देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासून बापूंच्या घरात राजकारण आहे. स्वातंत्र्य काळात त्यांचे आजोबा असतील, आमचे आजोबा असतील किंवा आणखी असतील, साहेबांचे वडील असतील, त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा लोकांच्या काही गोष्टी केलेल्या आहेत. आज तुमचे राजकारण आलं, जे स्वातंत्र्य झाल्यापासून पक्ष आलं, त्याच्या आधीच आहेत ते. क्रांतिसिंह पाटील यांना उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मिळालेली आहे. राहुल भैया आणि संपत बापू पाटील यांनी मिळून ही उमेदवारी या ठिकाणी दिली असं म्हणूया. पण क्रांतिसिंह पाटील हे सक्षम उमेदवार मानले जाऊ शकतात का? आता ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त काम माहीत असणार आहे, तुम्ही बरेच जागे फिरताय, म्हणजे पत्रकार म्हणून जे सांगताय, हे विचारायचा म्हणून तुम्ही प्रश्न विचारताय. मी तुम्हाला परत सांगतोय की चौथ्या पिढीचं राजकारण आहे ते. राजकारण असताना समाजकारणात दोन्ही घर आहेत, त्यामुळं स्वार्थापोटी असा काही विषय नसतोय. आता काय दिसतंय चित्र एकूणच या मतदारसंघातील जनता जी आहे, मतदार म्हणतोय आपण त्यांना, हे मतदार कितपत क्रांतिसिंह पाटील असतील, विलास भोसले असतील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर राहतील असं वाटतंय? गटाचा प्रश्न नाही, गट हाच आहे. मूळ काँग्रेसचा PN पाटील आहेत, शेका पक्षाचे बापू आहेत, पण त्यांच्याकडे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, आता 2-3 वेळा सांगितले की पिढीजात राजकारण आहे ते आणि समाजकारण आहे. ज्यावेळेला तुमच्या सत्ता राजेशाही इंग्रजांच्या काळापासून तिथे राजकारण, ते एकामेकांचे देणं, लोकांनी मदत करण्याची क्षमता त्या दोन्ही घरांची आहे. यावेळेला तुम्ही मतदान करणार आहे, मतदान करत असताना तुम्ही व्यक्ती बघणार की पक्ष? पक्ष नाही, व्यक्तीवरती जाणार आहे. व्यक्ती नाही, पक्षाचा तर हाच आहे, पण व्यक्ती त्याला तसा आहे की मी तुम्हाला अनेक वेळा सांगितले, आता परत तेच प्रश्न फिरवून विचारू नका तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं 3 ते 4 पिढीचं राजकारण करणारी माणसं आहेत, ती आजकालची नाहीत. मतदान करणार आहेस, पक्ष बघणार की व्यक्ती? आता जसं अण्णांनी सांगितलं तसंच की व्यक्ती बघूनच आम्ही मतदान करणार. पक्ष राहणारच, शेवटी आम्ही पक्षाचे एकनिष्ठच आहे, पण व्यक्ती जसं म्हणले बाबा, एखादा उमेदवार बाबा त्या पदाच्या ह्याच्यासारखा असल्यासारख्या व्यक्तीला मतदान आम्ही बघून करणार. बर. काय सांगताय, जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, कुणाचं वार वाढते हो? क्रांतिसिंह पाटील. का हो? आम्हाला म्हणजे आम्ही साहेबांची एकनिष्ठ आहे आणि राहुलबाईंनी एकनिष्ठ असल्यामुळे आम्हाला क्रांतिसिंह पाटील. क्रांतिसिंह पाटील त्या प्रकारे जर आता उमेदवारी मिळालेली आहे, सक्षम उमेदवार वाढते तरी? सक्षम आहे, सक्षम आहे. त्या आधी काही कामं त्यांनी केल्यात? कामं बापूंनी कामं केलेली आहेत, साहेबांनी PN साहेबांनी कामं केलेली आहेत. बर. त्यामुळे काय अडचण येणार नाही. त्यांनी कामं केलीत म्हणून यांना मत लोक देतील असं वाटतंय का? देणार की, देणार की. काय काय कामं केलीत असं क्रांतिसिंह पाटलांनी? कामं म्हणजे भरपूर केलेली कामं, बापूंच्या ह्याच्यावर कामं भरपूर झालेली आहेत. बर. अडचण. आता काय वाटतंय, राष्ट्रवादीमध्ये त्यांना तिकीट मिळाले, राष्ट्रवादीसाठी इथली लोक किती त्यांच्या मागे राहतील असं वाटतं? आमचा साहेबांचा संपूर्ण गड आम्ही त्यांच्या पाठीशी आहे, PN साहेबांचा. या बदललेल्या राजकीय घडामोडींचा काय परिणाम पडणार? काही नाही, काही परिणाम काही पडणार नाही. तर एकूणच आपण पाहिलं की सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामधील आपण हसूर दुमालामधील काही नागरिक, विशेषतः यामध्ये तरुणांची संख्या जास्त होती आणि या तरुणांशी संवाद साधताना आपल्याला या ठिकाणी दिसून आलं की दिवंगत आमदार PN पाटील साहेब यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये भरपूर कामं झालीत. दुसरीकडे माजी आमदार संपतराव पवार बापू यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी कामं झालीत आणि हे दोन जे विरोधक होते ते आज एकत्र आलेले आहेत आणि हे एकत्र येत असताना मी ज्यावेळेला यांना प्रश्न विचारला, यांनी स्वार्थ बघितला. मात्र या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडून असं उत्तर मिळालं, त्यांनी स्वार्थ बघितलं नाही. जे वितुष्ट होतं, लोकांमध्ये वितुष्ट निर्माण व्हायचं, ते वितुष्ट कुठेतरी थांबलेलं आणि विकासाला चालना मिळण्यासाठी हे दोन नेते एकत्र आलेले आहेत आणि या दोन एकत्र येऊन ज्यांनी संपतराव पवार बापू यांचे चिरंजीव क्रांतिसिंह पाटील, जे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हावर जिल्हा परिषदेचे सदस्यपदी सदस्याचे उमेदवार म्हणून
या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मित्रा, काय सांगशील, कुणाचं वार आहे गावात? आता सध्याच्या घडीला तर क्रांतिसिंह पाटील यांचं वार आहे जास्त. का रे? विषय काय आहे, त्यांचं आमचं मित्र हसूरगावचे राहुल पवार म्हणून आहेत. आम्ही म्हणजे आम्ही जर का त्यांना एक कॉल केला की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्या म्हणजे कुठलंही काही पण काम असू दे, एका कॉलवर आमच्यासाठी कुठं पण येतात. जिथं नेता येणार नाही तिथं ते येतात. त्यामुळे जिथं ती जी पूर्व दिशा बोलतील राहुल पवार त्यांच्या पाठीशी मी ठाम मतदान आहे. यांना मतदान केलं त्यांनाच मतदान, आम्ही 100% मतदान त्यांनाच करणार. राहुल पवार तरी क्रांतिसिंह पाटील बरोबर आहेत? 100%. राहुल पवार ही अशी ताकद आहे, हसूर गावात कुठेही विचारावा किंवा कोल्हापूर जिल्ह्यात असं विचारावा राहुल पवार मध्ये कोण. राहुल पवार अशी व्यक्ती आहे की कोणाच्याही पाठीमागे उभारली तर 100% निवडून येण्याची ताकद त्यांच्यावरची पाठीशी आहे. त्यामुळे तिथं लचायची भांगड नाही आहे आणि क्रांतिसिंह पाटील 100% निवडून येणार, ही 100% गॅरंटी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांच्या मागे राजकीयपेक्षा सामाजिक वारसा मोठा आहे आणि राहुल पाटील यांच्यासोबत दिवंगत आमदार PN पाटील यांचा जो गट आहे तो भक्कमपणे पाठीशी उभे राहील आणि या मतदारसंघातील सर्वच्या सर्व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा प्रकारचा विश्वास या नागरिकांनी आणि तरुणांनी व्यक्त केलेला आहे. आणि विशेषतः या गावातील संपूर्ण तरुण जे आहेत, नागरिक जे आहेत, हे राहुल भैया पाटील यांच्या सोबत राहतील. जवळपास 75 ते 80% मतदान या गावातून त्यांना मिळेल असा दावा देखील या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. एकूणच 7 फेब्रुवारीला मतदान होतंय आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल आहे. आणि या निकालातूनच स्पष्ट होणार आहे की या हसूर दुमाला गावातला किंवा सडोली खालचा जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व गावातील ग्रामस्थांचा, मतदारांचा कौल नेमका कोणाला गेलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, हसूर दुमाला.